प्रंजल थोडं जवळ जायचं बाबाजवळ. सांगा रे. नाशिकमध्ये आलो आहात खरं म्हणजे महाशिबिराची ही सगळी तयारी आहे. 93-94चा इतिहास देखील आहे. पुन्हा एकदा याच निमित्तानं दार उघड आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता येईल. बघा, आता आमचे सगळे मुंबईतले प्रमुख लोक इथे पोहोचतील. नेते आहेत आमचे सगळे सहकारी. थोड्या वेळाने सुभाष देसाई येतील, अरविंद सावंत, अनिल देसाई, युवा सेनेचे पदाधिकारी सगळे पोहोचतील इकडे आता. आणि इथे मग नाशिककडे यजमानपद असल्यामुळे या महाशिबिराचं आणि सभेचं नाशिकचे सगळे प्रमुख लोक माझ्याबरोबर आहेत आमचे. नक्कीच 23 तारखेला नाशिकला महाशिबिर होईल आणि खुलं अधिवेशन होईल. हां, कान्हेरे मैदानावर, हुतात्मा कान्हेरे मैदानावर. आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आणि यापुढे पुढला महिनाभर आम्ही सतत येत राहू. महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं जे रणशिंग फुंकायचं आहे ते या श्रीरामाच्या भूमीतून फुंकलं जावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे. त्याच्यामुळे या पंचवटीतून या लढाईला सुरुवात होईल. रामरावण युद्ध, सत्याचं युद्ध हे या भूमीतून व्हावं. कारण आपण जो मगाशी उल्लेख केलात की त्यावेळेला सुद्धा दार उघड बय दार उघड, इथूनच गर्जना घुमली होती. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी दरवाजे उघडले गेले होते गावागावात. तर त्या संदर्भात सविस्तर जे आहे ते नक्कीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतील. पण मी फक्त आता इथे सगळे प्रमुख लोक येत आहेत आमचे, त्याची आम्ही तयारी करतो आहोत. इथे ही एक प्राथमिक माहिती आहे आपल्यासाठी. साहेब, बडगुजर यांच्या सोबत सलीम कुत्ता यांचा व्हायरल व्हिडिओ झाला होता. मग राज्यभर चर्चा झाली. आता त्यामध्ये भाजपचा पदाधिकारीचा बघा, आमची जी माहिती आहे, काल तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलात रात्री की मकावचा काहीतरी एक व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर त्यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली. हे कारवाईचं कारण होऊ शकतं की कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई. म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो. मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी मी एक तर शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे. त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही. ते भाजपवाल्याने आपासून विचारायला पाहिजे कोणी दिला. त्यांना माहिती आहे हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आला आहे. भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे. विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिला आहे तो. काय तुम्ही करताय? ती जी काय पार्टी, सो कॉल्ड पार्टी आहे, ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती. बरोबर ना? व्यंकटेश काय होतं नाव, त्याच्या पार्टीला ह्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली. मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा. जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार. गृह खातं कोणाकडे होतं?